मिरज तालुक्यातील बेडगमधील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर 2 या जागेवर शॉपिंग सेंटरचे बांधकाम तसेच इमारत रेषेचे उल्लंघन अतिक्रमित बांधकाम करण्यात आले आहे। अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच बाजार कर 8 महिन्याची ग्रामपंचायतीच्या खात्यावर न भरणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी लक्षणीय एक दिवसीय उपोषण बेडग नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर करण्यात आले आहे। एमआयएमचे नेते महेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे। यावेळी कैलास पाटील ग्रामपंचायत सदस्य बेडग, विष्णू पाटील ग्रामपंचायत सदस्य, गौतम नागरगोजे ग्रामपंचायत सदस्य, भाग्यश्री खाडे ग्रामपंचायत सदस्य, शुभांगी सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य, जयश्री कांबळे, सुनीता शेळके यांच्यासह बेडगमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानं सुनिश्चित केलेल्या कर्तव्य पार पाडण्यात सांगली जिल्हा प्रशासन हे कमी पडते असं कुठंतरी ह्या निमित्तानं जाणवते। आज आम्ही बेडगमधील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करीत आहे। याचं कारण असं आहे की जिल्हा परिषदच्या मुलींच्या शाळेच्या जागेवरती जिल्हा परिषदनं बांधकाम हे अतिक्रमण केलेलं आहे। जे पंचायत समिती वाळवा यांनी जे चौकशी अहवाल जिल्हा परिषदला सादर केलेला होता त्या चौकशी अहवालामध्ये पूर्णपणे जिल्हा परिषदनं चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण केलेल्याचं सिद्ध झालेलं आहे। हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी गेले आम्ही 10 ते 11 महिने झालं सातत्यानं पाठपुरावा करतोय। त्याबद्दल जिल्हा प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही। त्यासाठी आज आम्ही इथं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय। त्यानंतर 2018-19 ते 2022-23 या 5 वर्षातील कालखंडामधील लेखापरीक्षण अहवाल चौकशी करण्यासंदर्भात आम्ही एक निवेदन दिलेलं होतं। त्या अनुषंगानं मिरज पंचायत समितीचे TPO तालुका विस्तार अधिकारी यांनी तो चौकशी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केलेला होता। त्या अहवालामध्ये सुद्धा काही सदोष गोष्टी, काही दोषी गोष्टी आढळून आल्यात। त्यातली एक म्हणजे जे जिल्हा प्रशासनानं ह्याबद्दल गांभीर्याने जी दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही। जे आमच्या बेडगमधील एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या 8 महिन्यातील बाजार कर जो गोळा केलेला असताना सुद्धा तो ग्रामपंचायतच्या खात्यावरती भरण्यात आलेला नाही असं TPO जे तालुका विस्तार अधिकारी आहे त्यांचं म्हणणं आहे। आमचं एवढीच मागणी आहे की तो जो कर आहे तो कर व्याजासह ग्रामपंचायतच्या खात्यावरती जमा करण्यात यावा आणि संबंधित व्यक्तीवरती चांगल्या पद्धतीनं शासन व्हावं एवढी आम्ही सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या वतीने कळकळीची विनंती करतो प्रशासनाला।